आप देख रहे हैं भवानी टाइम्स। कामठा आश्रम में संत लहरी बाबा की 103वीं जयंती के अवसर पर इस वर्ष पहली बार एक भव्य कृषि प्रदर्शनी का आयोजन किया गया। गोंदिया जिले के हजारों किसान यहां पहुंचे और आधुनिक कृषि तकनीक, उपकरणों और वैज्ञानिक खेती के तरीकों की जानकारी प्राप्त की। प्रदर्शनी में कई कृषि कंपनियों ने अपने नवीनतम यंत्र, मृदा सुधार तकनीक, फसल संरक्षण सामग्री, उन्नत बीज और आधुनिक खेती मॉडल प्रदर्शित किए। किसानों के लिए विशेषज्ञों द्वारा मार्गदर्शन सत्र भी आयोजित किए गए, जिनमें उत्पादन बढ़ाने और लागत कम करने के व्यावहारिक उपाय समझाए गए। आयोजकों ने बताया कि इस प्रदर्शनी से जिले के किसानों को निश्चित रूप से दीर्घकालिक लाभ मिलेगा। संत श्री जयाराम दास, जिन्हें लोग लहरी बाबा के नाम से जानते हैं, ने विदर्भ में समाज जागरण, व्यसन मुक्ति और मानव सेवा का बड़ा कार्य किया। भजन और अभंगों के माध्यम से उन्होंने सरल भाषा में समाज को प्रेरित किया। उनकी 103वीं जयंती पर इस वर्ष भी विशाल श्रद्धांजलि समारोह आयोजित हुआ, जिसमें दूर दूर से आए भाविकों ने बड़ी संख्या में उपस्थित होकर बाबा को नमन किया। संत लहरी बाबा जन्मोत्सव निमित्त यावर्षी लहरी आश्रम येथे 7 दिवसीय प्रोग्राम आहे आणि या 7 दिवसीय प्रोग्राममध्ये सुरुवातीला 2 दिवस भजन स्पर्धा, 3 दिवस महामृत्युंजय यज्ञ आणि कृषी प्रदर्शनी स्वर्गीय गोपालबाबा यांच्या स्मृतीप्रित्यर्थ आणि शेवटल्या दिवशी आपला जन्मोत्सव लहरी बाबांचा आणि हे त्याच्यापूर्वी गोपालकाला आणि शोभायात्रा। विशेषतः म्हणजे इथं धानाचं जास्त हे आहे, म्हणजे स्टॉल लागलेले आहे आणि दुसरं म्हणजे आपली इथे मशिनरी चांगल्या स्वरूपाची आहे। जसं मळणीसाठी छोटे छोटे यंत्र आहेत, त्याच्यानंतर ते चाळणी यंत्र आहे, ते खूप विशेष म्हणजे ह्या क्षेत्रासाठी चांगलं झालं आहे। त्याच्यानंतर तुम्ही जे तूर वगैरे लावता तर ते आपण तुरीला जे लावतो आपण टिपण पद्धतीने, टिबणे म्हणतात आपल्याकडे या भागामध्ये, तर ते मशिनरीने आपण ते टिबण यंत्र आणि ते एक विशेष आहे इथे। शेतकऱ्यांना आपण काय, या देशाला तारणारा जो कोणी असेल तो शेतकरी आहे आणि शेतकरी जोपर्यंत प्रगती करणार नाही आणि उपकरणांचा उपयोग करणार नाही तोपर्यंत शेतीमध्ये त्याला अपेक्षित लाभ होऊ शकत नाही। आणि इथे एक जी नवी संकल्पना केली, या प्रत्येक वर्षी हा आपला सप्ताह इथे होत असतो परमपूज्य संत लहरी बाबा यांच्या जन्मोत्सवानिमित्त, परंतु यावर्षी हा जो एक नवीन उपक्रम सुरू केला स्वर्गीय गोपालबाबा खरकाटे यांच्या स्मृतीप्रित्यर्थ हा आपण इथे कृषी प्रदर्शनी लावलेली आहे। निश्चितपणाने गोपालबाबा जे कृषीकरता झटत होते, संपूर्ण आयुष्य त्यांनी याकरता झटलेले होते, तर याचा त्यांचा वारसा पुढे घेऊन जाण्याकरता त्यांच्या मुलांनी हा कृषी प्रदर्शनाचा इथे आयोजन केलेलं आहे। मी शेतकऱ्यांना विशेष एक आवाहन करू इच्छितो की त्यांच्याकडे असलेली शेती, उत्पन्न किती होत असेल, उत्पादन किती होत असेल, परंतु शेती वाचवून ठेवा। आता गरजेनुसार शेती विकणं किंवा किंमत चांगली येत आहे म्हणून शेती विकण्याचा हा जो प्रकार वाढत चाललेला आहे, कारण खूप पैसे देऊन जे शेती खरेदी करतात ते लोक शेती करत नाही, तर शेतीचा उत्पन्न टिकून राहावा, हा वाढवा, याकरता शेतकऱ्यांनी शेतजमीन त्यांनी वाचवून ठेवावी, हे आवाहन शेतकऱ्यांना करू इच्छितो। आप देख रहे हैं भवानी टाइम्स।